नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सार्वजनिक बांधकाम विभागाची खूप दिवसानंतर जाहिरात प्रसिद्ध झालेली होती. 2109 जागा होत्या. याच्यामध्ये मित्रांनो एकूण 14 संवर्गाची ही जाहिरात जी आहे सरळ सेवेची आली होती. यासाठी तुम्ही परीक्षा दिलेली असतील तर मित्रांनो तुमची पहिली आन्सर की देखील तुमची आलेली आहे. त्याच्यावरती तुम्ही ऑब्जेक्शन देखील घेतलेली असतील. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत, ती म्हणजे तुमची मित्रांनो फायनल आन्सर की जी आहे तुमच्या लॉग इन प्रोफाईलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर मी काय करतोय, ही TCS प्रोफाईलची लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय. तिथून मित्रांनो इथं आल्यानंतर तुमचा युजर ID पासवर्ड टाकायचा आहे आणि तुमचं पद सिलेक्ट करून मित्रांनो तुम्हाला फायनल आन्सर की डाउनलोड करायची आहे. तर मग मित्रांनो फायनल आन्सर की डाउनलोड केल्यानंतर आता तुमचं नॉर्मलायझेशन होणार की काय होणार, निकाल कशा पद्धतीने लागणार आहे तीही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. डॉक्युमेंटबद्दल देखील माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो आता फायनल आन्सर की आल्यानंतर याच्यामध्ये तुमचे नॉर्मलायझेशन झालं तरच या ठिकाणी मार्क्समध्ये बदल होतात. नाहीतर मित्रांनो ते आता ऑब्जेक्शन वगैरे ते सर्व संपलेलं आहे. तुमचं फायनल जे आहे एक प्रकारे तुम्ही या ठिकाणी फायनल तुमचे मार्क्स याला गृहीत धरू शकता. फक्त नॉर्मलायझेशनमध्ये याच्यामध्ये थोडेफार बदल होतात. तर बघा मित्रांनो, आता ही तुमचा फायनल रिझल्ट असल्यासारखीच फायनल आन्सर की आलेली आहे. याच्यानंतर तुमची बाकीची राहिलेली प्रोसेस देखील खूप फास्ट होईल. तर याच्यामध्ये मित्रांनो सर्वात जास्त जागा 1378 जागा ज्या होत्या त्या मित्रांनो स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गटकचं पद जे होतं मित्रांनो याच्यासाठी होत्या. त्याच्यानंतर बाकी देखील वॅकन्सी होत्या, जसं की गट ड मधली मित्रांनो खूप महत्त्वाची पदं होती जी की 7वी पासवरती 10वी पासवरती होती. जसं की स्वच्छक असेल, शिपाई असेल, वाहन चालक असेल, प्रयोगशाळा सहाय्यक असेल, लिपिकच्या देखील याच्यामध्ये जागा होत्या, स्वच्छता निरीक्षक असेल. तर या सर्वांसाठी मित्रांनो फायनल आन्सर की आलेली आहे. मग आता मित्रांनो कमीत कमी याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला 45% गुण घेणं गरजेचं आहे. मग तुमचं यादीमध्ये नाव फक्त येईल, मात्र कट ऑफ जो असतो मित्रांनो तो वेगळा लागतो. तर मग त्याच्यामध्ये मित्रांनो किती लागणार वगैरे नॉर्मलायझेशन नंतरच आपल्याला कट ऑफ बद्दल माहिती सांगता येईल. आता मित्रांनो कट ऑफ बद्दल माहिती कोणच सांगू शकत नाही, कारण की फायनल आन्सर की जर आलेली आहे तर त्याचे मार्क्स तुम्ही मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तुम्हाला किती पडलेले, समजा तुमचं डिस्ट्रिक्ट सांगा, तुमचे मार्क्स सांगा आणि तुमची कॅटेगरी सांगा. त्याच्यावरून देखील मित्रांनो एक अंदाज येऊ शकतो. थोडेफार मित्रांनो 4-5 मार्क्स कमी जास्त होऊ शकतात, नॉर्मलायझेशनमध्ये जास्त होणार नाहीत. आता नॉर्मलायझेशन मग याचं होणार आहे का मित्रांनो तेही आपण बघूयात. या ठिकाणी हा पॉईंट जो आहे 7.15.16 त्याच्या खाली पहा नॉर्मलायझेशन बद्दल माहिती दिलेली आहे. परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने मित्रांनो घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. तर मग एकापेक्षा जास्त सत्रात ज्या पदांची परीक्षा होते मित्रांनो त्याला वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका असतात, मग त्याचं नॉर्मलायझेशन करावं लागतं. परंतु एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षाच नाही झाली एखाद्या पदाची, मग त्याचं नॉर्मलायझेशन होऊ शकत नाही मित्रांनो, कारण की एकच प्रश्नपत्रिका असल्यामुळं. तर एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा आयोजित केल्यामुळे मित्रांनो सत्र 1 ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, त्याची काठिण्यता तपासण्यात येऊन त्याचे सामान्यीकरण करणे नॉर्मलायझेशन करून मित्रांनो त्याचं गुण निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल. म्हणजे पहा आता पुढची प्रोसेस काय असेल, तुमचं नॉर्मलायझेशन होईल आणि त्याच्यानंतर निकाल तुमचा जाहीर केला जाईल. म्हणजे तुमच्या याद्या ज्या आहेत मित्रांनो, निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लावली जाईल. तर नॉर्मलायझेशनचे जे सूत्र आहे मित्रांनो ते त्यांनी अगोदरच प्रसिद्ध केलेलं आहे, त्याबद्दल तुम्हाला माहिती असेल. नॉर्मलायझेशन मित्रांनो TCS मार्फत केलं जातं, त्याच्यानंतरच तुमची फायनल निवड यादी आणि प्रतीक्षा यादी मित्रांनो प्रसिद्ध होईल. तर मग आता निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ज्यावेळेस मित्रांनो येते, ऑब्जेक्शन बद्दलचं या ठिकाणी सांगायचं राहून गेलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला ऑब्जेक्शन वगैरे आता संपलेलं आहे. ऑब्जेक्शन आता तुम्हाला फायनल आन्सर की आले त्याच्यावरती घेता येणार नाही. ऑब्जेक्शनची मित्रांनो डेट होती या ठिकाणी तुमची गेलेली आहे. त्याच्यानंतर आता डायरेक्टली मित्रांनो तुमचं काय होणार आहे, या ठिकाणी निवड यादी लावली जाईल. तर निवड यादी मित्रांनो कशी लागते, त्याच्यामध्ये पहा तुमचं निवड सूची जी असते ती 1 वर्षासाठी ग्राह्य असते. निवड सूचीमध्ये मित्रांनो निवड झालेल्या उमेदवारांचाही समावेश आहे आणि प्रतीक्षा यादीमध्ये देखील उमेदवार ठेवले जाणार आहेत. प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांमधून मित्रांनो समजा जर उमेदवार रुजू झाल्यानंतर नजीकच्या कालावधीत त्या उमेदवाराने राजीनामा दिला, कुठं त्या उमेदवाराचं दुसरीकडे सिलेक्शन वगैरे झालं किंवा जॉब सोडला, तर त्याच्यामध्ये मित्रांनो जे पद रिक्त झाल्यास अशा पदे त्या प्रवर्गाच्या निवड सूचीतील अतिरिक्त उमेदवारांमधून प्रतीक्षा यादीमधून निवड सूचीच्या मर्यादेमध्ये मित्रांनो वरिष्ठतेनुसार उतरत्या क्रमाने भरण्यात येतात मित्रांनो. तर वेटिंग लिस्ट देखील तुमची लागणार आहे आणि निवड यादी देखील मित्रांनो लागणार आहे. तर कट ऑफ बद्दल मित्रांनो या ठिकाणी सांगता येत नाही, त्यामुळे तुमचे मार्क्स जे आहेत कमेंट बॉक्समध्ये सांगायचे, जसं की तुमची कॅटेगरी असेल, तुमचे मार्क्स आणि तुमचा डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, तर ही पूर्ण प्रोसेस होणार आहे मित्रांनो. तर याच्यासाठी फायनल तुमची निवड यादी लागल्यानंतर काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत त्याची यादीही तुम्हाला दिलेली आहे.
आहे या जाहिरातीमध्ये, याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, ज्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व शैक्षणिक कागदपत्रे जे आहेत, तुमचं मार्कशीट असेल आणि सर्टिफिकेट असेल ते दोन्ही लागतात. ओरिजिनल डॉक्युमेंट लागतील मित्रांनो, लक्षात राहू द्या. ज्यांनी नॉन क्रिमिनलमधून फॉर्म भरला आहे, कोणी सामाजिक समांतर आरक्षणामधून भरला आहे, कॅटेगरी सर्टिफिकेट लागणार आहे. तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तयार करून ठेवायचे, ज्यांचं वाटतं की सिलेक्शन होणार आहे चांगल्या पद्धतीने, ज्यांना मार्क्स पडलेले आहेत त्यांच्यासाठी. तर बाकी अजून याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्हाला तुमची फायनल आन्सर की डाउनलोड करून मार्क्स कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तर ही महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत शेअर केली. अजूनही काही डाऊट्स असतील तर नक्की विचारू शकता. आता जसं याचा फायनल मित्रांनो रिझल्ट लागेल नॉर्मलायझेशनचे, म्हणजे एखाद्या वेळेस मित्रांनो ते 2 याद्या देखील अजून लावू शकतात. बिफोर नॉर्मलायझेशन तुमचा रॉ स्कोअर जो असतो किंवा आफ्टर नॉर्मलायझेशन दोन्ही एकत्रित यादी लावली तर जशी माहिती येईल तशी मित्रांनो तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर सामान्य ज्ञान या विषयासाठी विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी TCS IBPS पॅटर्ननुसार वन लायनर स्वरूपामध्ये GS या विषयासाठी मित्रांनो पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी द्वितीय आवृत्तीचं सामान्य ज्ञान वन लायनर हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. सध्या मित्रांनो तुमची पुरवठा निरीक्षक पदभरती असेल, जिल्हा न्यायालय लिपिक सिपाई पदभरती असेल किंवा आदिवासी विकास विभाग पदभरती असेल, त्याचबरोबर महानगरपालिकेची ज्या जाहिराती आल्या ती पदभरती असेल, झेडपीची राहिलेली पद असतील, अशा विविध पदांसाठी मित्रांनो हे पुस्तक तुम्हाला उपयोगी पडेल. या पुस्तकामध्ये मित्रांनो त्यांनी TCS IBPS ने 2022-23 मध्ये घेतलेल्या परीक्षेमधील मित्रांनो जे तुमचे GS मध्ये म्हणजे सामान्य ज्ञान विषयामध्ये उप टॉपिक्स असतात, उपघटक असतात, जसं की इतिहास, भूगोल असेल, राज्यघटना असेल, विज्ञान असेल, पर्यावरण असेल, त्याचबरोबर GK असेल, असे जे विविध मित्रांनो या ठिकाणी उप टॉपिक्स आहेत त्यांचं काय केलेलं त्यांनी याच्यामध्ये मित्रांनो वर्गीकरण करून दिलेलं आहे घटकनी आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये आतापर्यंत झालेले जवळपास 21 प्रकारच्या मित्रांनो परीक्षांमधून 400+ प्रश्नपत्रिकांचा समावेश करून तुम्हाला या पुस्तकामध्ये प्रश्नांचा समावेश करून हे पुस्तक बनवलेलं आहे. याचं लेखन संकलन मेघदूत हेर्लेकर सर, सचिंद्र कुरुन सर, JK करसहायक आहेत, विकास शिंदाळकर सर यांनी केलेलं आहे. विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं मित्रांनो हे पुस्तक तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला सध्याच्या भरतीसाठी सामान्य ज्ञान या विषयासाठी उपयोगी असं हे पुस्तक आहे.